दोघी आता ओसरीवर दूध मागवतायत. त्या पिंपळावरच्या हडळी आहेत ना, त्या सुद्धा बऱ्या. त्यांना सुद्धा वरताण्यात या. नुसतं चुगल्या, कागाळ्या आणि नटणं. काम करायचं नाही. आणि यांना दूध हवंय. हवंच कशाला यांना ते केशराचं दूध? काय ग, 3 पेले का भरतेस? जाऊबाई सुद्धा येणार आहेत का तिथं? की तुला हवंय? काय ग, कुणासाठी भरलाय? तुमच्यासाठी. सासू काकू घ्या. मी? मला? हो मग. अहो, केशर दुधाची सगळ्यात जास्ती गरज तुम्हालाच आहे. तुम्ही दिवसभर चूल घरात राबता, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करता, काही दुखलं खुपलं तर अंगावर काढता. हे बरं नाही. घ्या. अगं पण घ्या, संकोच करू नका. हा तुमचा हक्कही आहे आणि अधिकारही. घ्या. असा विचार तू एकटीच करतेस ग सखू. धन्यस ग बाई. घ्या, दूध घ्या. साधं केशर दूध ते आणायला इतका वेळ? आता नकोय आम्हाला. काय? खरंच दूध नकोय? नाही, नकोय. मग याचं काय करू? दे, फेकून दे. नक्की फेकून देऊ? ठीक आहे. बघा, अन्नपूर्णेने माझीच व्यवस्था केली. अहो, मी तिचा अपमान कसा करेन? कशी? कालचा दिवस उपवास घडला ना मला. भुकेने भणभणत होत. आता बरं वाटतंय. मा झालाय तुला? अगं 2-2 पेले केशर दूध प्यायलंस? जास्त आगाऊपणा करतेस हा? वर दात काढून हसतेस? आम्हाला उलटी उत्तर देतेस? तुझा हा धीटपणा इतका कसा वाढला ग? एका रात्री तसं काय घडलंय की म्हणून तुझा तितका बदल झालाय? तुझ्या कुटुंबाला, तुझ्या घरच्यांना तुझी गरज आहे. तुझ्या हातूनच तुझ्या घराण्याचा उद्धार होणार आहे. अगं ए, हसतेस काय? वंस, मी खूप आनंदात आहे. कारण काल रात्री मला जे गवसलंय ना, ते अलौकिक आहे. अफाट, अनमोल आहे. काल रात्री असं काय एवढं अलौकिक गवसला हिला? काय गये गये दिवटे, जास्त हुशारी करतेस. सकाळपासून मी बघतेय. कसला ग इतका आनंद झालाय तुला? हा हा लौकिक, हा अद्भुत असं काय गवसलंय ग तुला? बोल बोल, अगं बोल ना. काय गवसलंय तुला? कसला इतका आनंद झालाय तुला? बोल, नाहीतर गळा दाबून जीव घेईन ना मी तुझं. बोल. म्हटलं ना मालकीणबाई, मला जे गवसलंय ते अलौकिक आहे.
मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. उगाच मी काहीतरी बोलून जायचे आणि तुम्हाला कळणार नाही. आलेच. मला समजणार नाही टवळे. हिला हिला गुप्तधनाबद्दल काही समजलंय की काय? हे झाड सोड. जिंगरोबा मुक्त करेल तुला. झाड सोड. जा सोडून. दिसला तर आगी थोर पळून टाकेन. खाक करून टाकेन. जा जा. बाबाजी महाराज, हिच्या अंगातून आता हाडळी निघून गेली असेल ना? अरे घाबरली ती. तशी बी माझ्या मोर आणि जिंगरोबा मोर टिकाव थोडी धरला असता तिनं. गेली. झाड सोडून गेली. मोकळं झालंय झाड. घेऊन जायला आणि 8 दिवसांनी घेऊन यायचं. किती दिवसांनी? 8 दिवसांनी. यावेळी कोणता कोणता घेऊन आलीस? सखू सखू बाबाजी महाराज. काल अशी परिस्थिती आली की निघून तिचा इतका अपमान केला. दुसरी कोणी मुलगी असती ना तर जीव दिला असता. जीव दिला न- असता. हा, असता म्हणजे दिला तर नाही ना. मग ठीक आहे. हा पुढे बोल. कसलं काय? आज बघावं तर जणू काही घडलंच नाही अशा आनंदात होते. मी तिला विचारलं, बाई इतका आनंद कसला झालाय? तर म्हणते, कशी मला सांगता येणार नाही, तुम्हाला समजणार नाही, असं काहीतरी अलौकिक गवसलंय मला. मला असं वाटतंय की गुप्तधनाबद्दलच तिला काहीतरी समजलं असेल. अगं तुला वाटतंय तर मग ईशाची परीक्षा कशाला घेतली? हा? तिला एकटं कशाला ठेवलं? असं करकचून बांधायचं आणि इथं माझ्या मोर घेऊन यायचं ना. खरंच मनोरमे, तुला वाटतं तू लय हुशार आहेस आणि मला विचारशील ना तर मी सांगल अक्कल नाहीये तुला. अजिबात अक्कल नाहीये.